च्या विरोधात कित्येक वेळा खेळलेले आहेत. पाहूया या मुळशी करंडकामध्ये कोण कोणावरती भारी ठरतंय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी बाईट बॉलचा इशारा केलाय. बाईट बॉल अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या होते बिनबाद 16. 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे आखूड टप्प्याचा चेंडू वाईट प्लस 1 आणि आत्ताच्या एकूण 2 धावा आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 18 धावा. सुरुवातीचे दोन्ही चेंडू जर आपण पाहिले तर अवांतर स्वरूपात इथे हाताळण्यात आले. आता एक बाउन्सर तो देखील इथे पूर्ण झालाय. म्हणजे आता सेकंड बाउन्सर इथे अलाव केला जाणार नाही. लगेचच इथे नो बॉल कळवला जाईल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये इथे आपण पाहिलं तर रमेश बिरगणे सर आहेत. आज दिवसभरामध्ये सर्वोत्तम कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याचबरोबर आमचे गणेश साळवी सर आहेत. एक अनुभवी पंच आहेत ज्यांनी कित्येक दशक खेळाबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची सेवा आपल्याला पाहायला मिळाली. ते देखील मुळशी करंडकाचं इथे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. आणि नक्कीच या दोन्ही पंचांचं स्वागत यांचा नामोल्लेख केला आणि महेश शिंदेने देखील एक त्यांना सलामी देणारा एक उत्तुंग आणि बहारदार टोला षटकारासाठी खेळून काढलाय. काय फटका इथे सजवला जातोय. बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. अगदी आपण पाहिलं ना तर अगदी फ्लिक शॉट या ठिकाणी खेळला जातोय. फुलर लेनचा चेंडू आहे आणि त्यावरती अगदी दिशा योग्य निवडली आणि 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ करून दिली. धावसंख्या होते ती 24 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी बाईट बॉलचा इशारा केलाय. आतापर्यंत पाहिलं ना तर या षटकामध्ये फक्त एक चेंडू झाला आणि 10 धावा खर्च झाल्यात. धावसंख्या होते ती 25 धावा. 25 रन्स. पहिल्या षटकामध्ये 15. आतापर्यंत एक चेंडू मध्ये आल्यात त्या 10. 25 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न आहे. प्रयत्न इथे होतोय सक्सेसफुल. बॅक टू बॅक दुसरा षटकार. महेश नानगुडे विरुद्ध चढवलेलं आक्रमण आहे. आता ते जे क्षेत्र आहे, जे काऊ कॉर्नरचं जे क्षेत्र आहे ना, या मैदानामधील डावखुऱ्या शैलीच्या बॅटरला सर्वात जवळचं क्षेत्र आहे. त्या झाडाच्या आणि पाईपच्या बरोबर मध्ये चेंडू खेळला ना तर तिथे झेल घेणं फार अवघड आहे. कारण तिथे तेवढा स्पेस देखील नाहीये आणि त्याचा फायदा बॅटर इथे उचलतायत. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 31 धावा. बघा या अगोदरच्या दोन्ही मॅच मध्ये महेश नानगुडेला कोणी मार्गदर्शन करायला आलं नाही, कारण सर्वोत्तम कामगिरी त्याची पाहायला मिळाली. परंतु ज्यावेळेस 2 षटकार आले ना, संघातील सर्वात अनुभवी खेळाडू त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले. धावसंख्या आपण पाहतो इथे होते ती 31 धावा. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा कॉल केला. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा. दुसरं षटक सुरू आहे. मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न आहे. टॉस जिंकला. गोलंदाजीचा नव्हे तर फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तो आतापर्यंत योग्य ठरतोय. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा बिगिट. स्टँड अँड डिलिव्हर. लागोपाठचा तिसरा षटकार. महेश नानगुडे विरुद्ध चढवलेलं आक्रमण महेश शिंदेच्या बॅटमधून येत आहेत. 6 धावा. काय बॅटिंग इथे सुरू आहे. आज महेश नावाची चर्चा आहे. गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, आज याच नावाची चर्चा या मुळशी करंडकामध्ये आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू इथे वेगात मार्गस्थ केलाय आणि यावरती पूल करण्याचा जो प्रयत्न आहे ना, तो प्रयत्न इथे फसला जातोय. सिंगल मिळतीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 39 धावा. 39 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू पप्पू तोडकर यांच्यासाठी. 2 षटकार या देखील बॅटरच्या माध्यमातून आलेले आहेत. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. डिक्लेरेशन झोन कडे चेंडू वळतोय. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 40 धावा. दुसरं षटक सुरू आहे. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. 40 धावा. 20च्या सरासरीने इथे धावा जमा केल्या जात आहेत. जो सर्वोत्तम गोलंदाज ना त्याच्या विरोधात इथे धावा जमा केल्या जात आहेत. तब्बल 25 धावा आतापर्यंत इथे आल्यात. पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट प्लस 1. आत्ताच्या अजून 2 धावा. धावसंख्या इथे आपण पाहतोय 42 धावा झाल्यात. तब्बल 27 धावा महेश नानगुडेच्या ओव्हर मध्ये आल्यात. ज्याने मागच्या दोन्ही मॅच मध्ये 2 ओव्हर मध्ये मिळून 25 धावा दिल्या नाहीत, त्याने आता मात्र एकाच ओव्हर मध्ये 27 धावा दिल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, परंतु इथे कमबॅक करावं लागेल.
इथे आपल्या स्थानिक खेळाडूंना घेऊन हा खेळतोय. महेश नानगुडे जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर रब्बर बॉल क्रिकेटमध्ये एक नावाजलेला खेळाडू म्हणून ओळखला जातो. इथे देखील ऑन साइडला चेंडू खेळलाय, एक धाव तर मिळतेय. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नसेल, एका धावेनेच इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 43 धावा झाल्यात. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 43 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 43 धावा झाल्यात. आता पाहूया उरलेल्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 18 चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. ऑनलाईन पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील या मुळशी करंडकामध्ये मनपूर्वक असे स्वागत आहे, हार्दिक असं स्वागत आहे. खऱ्या अर्थाने मुळशी करंडक 2024चं जे देखणं आयोजन 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं जे आयोजन केलंय आमच्या मुळशी भागातील काही खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून मान्यवरांनी देखील जे योगदान दिलंय त्याचमुळे या स्पर्धेची शोभा अगदी द्विगुणित होते आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम इथे आलेल्या सर्व संघातील खेळाडूंनी देखील केलंय. 2 षटक पूर्ण झालेत, 43 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती प्रशांत कोकाटे. मागच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय. पहिला चेंडू फुल टॉस, परंतु दिशा इथे भरकटली. इथे गोलंदाजाचं नशीब चांगलं आहे, खराब चेंडू होता परंतु धावा फक्त एकच मिळतात. ज्यावेळी चेंडू बॅट वरतून खेळला ना, बॅटर देखील स्वतःवरती नाराज होता कारण हा कुठल्याही दिशेला खेळता आला असता, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 44 धावा. पहिल्या चेंडूवरती प्रशांतची आलेली एकेरी धाव. पुढचा चेंडू इथे मागच्या पायावरती दिलेले वजन, त्यानंतर बॅटच्या माध्यमातून केलेला प्रहार. चेंडू जातोय डीप लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषा पार. इथे येतोय बाहुबलीच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला फेकून दिलंय, अगदी उद्ध्वस्त केलंय. लॉंग ऑनच्या दिशेने षटकार 6 धाव्यांसाठी. आता दोन्ही बाजूने आक्रमणाला सुरुवात झाली आहे. ठाऊक आहे टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला, ज्यानंतर जो निर्णय घेण्यात आला की प्रत्येक वेळेस जो अपोजिट संघ आहे त्या संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली, मोठी धावसंख्या उभी केली. या संघाने मात्र चेसिंग इथे केलेली नाहीये. त्या संघाच्या विरोधात पहिली बॅटिंग करत असताना त्यांना मोठी धावसंख्या इथे चेस करण्यासाठी द्यायची आहे. जी रणनीती इथे वापरण्यात आली ती आतापर्यंत यशस्वी होतीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. अमिश टाइम स्ट्रोक आहे. महेश नानगुडे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल परंतु त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर. एकच धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 51 धावा, 50+. तिसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू झालेत, 51 धावा झाल्यात. पुन्हा एकदा महेश शिंदे इथे प्रशांतच्या विरोधात सज्ज झालाय. कशा प्रकारे कामगिरी करेल. प्रशांत देखील चांगलं कमबॅक करतोय. इथे फुल्लर लेनचा चेंडू आहे, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र झेल टिपला जाईल. महेश शिंदेचं वादळ इथे शमवलं जात आहे. अगदी स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय आणि बॅटर क्रमांक पहिला महेश शिंदे. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. मोठा मासा इथे गळाला लागतोय. खराब चेंडूवरती इथे देखील मोठा मासा गळाला लागतोय परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी तितकाच विस्फोटक बॅटर मयूर कारंडे इथे डावखरे शैलीचा एक विस्फोटक बॅटर मैदानामध्ये येतोय. चांगला बॅटर इथे आपण पाहतोय, बाद होतोय. पुढचा चेंडू मयूर साठी. इथे देखील ऑन साइडला आल्या पहिला चेंडू खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 52 धावा. या षटकामध्ये जरी धावा आल्या असतील तरी देखील एक मोठा बॅटर तिथे बाद झालाय, महेश शिंदे. चांगली गोलंदाजी प्रशांत यांची. नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय मुळशी गावातील एक अष्टपैलू खेळाडू. सातत्याने या खेळाडूची चर्चा मुळशी भागामध्ये केली जाते. इथे आपण पाहतोय कृष्णा कालेकर यांचं देखील शुभागमन होतंय. त्याचबरोबर पुढचा चेंडू. इथे देखील बॅटची एज आणि त्यानंतर एकेरी धाव. प्रशांत इथे जर आपण पाहिलं तर प्रशांतने जी गोलंदाजी केली आणि खऱ्या अर्थाने
मुळशी भागातील एक जुने जाणते खेळाडू सागर आंग्रे यांच्या तालमीत तयार झालेला प्रशांत अप्रतिम अशी कामगिरी आपल्या संघासाठी करतोय आणि याच षटकानंतर आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पाहायला मिळते 53 धावा. 3 षटकानंतर 53 धावा, 3-53. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर 42 धावा होत्या, 43 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये चांगलं कमबॅक. एक बॅटर देखील बाद केलाय. गोलंदाजी मार्क वरती आता नवीन गोलंदाज इथे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे किरण येनपुरे यांच्या तालमीतला पठ्ठ्या. इथे गोलंदाजी मार्क वरती राजेश पवार. पहिला चेंडू, वा, इथे संधी निर्माण केली आहे. झेल होईल का? झेल झाला नाही आणि एक धाव त्या दरम्यान मिळते. पहिल्या चेंडूवरती मयूर कारंडेला बाद करण्याचा प्रयत्न होता. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 54 धावा. राजेश पवार. आता इथे आपण पाहिलं तर चेला इथे गोलंदाजी करतोय तर गुरु इथे व्यासपीठावरती आहेत. म्हणजे गोलंदाजी मार्कवरती राजेश पवार आहेत तर किरण येनपुरे इथे व्यासपीठावरून त्यांची गोलंदाजी देखील पाहत आहेत. म्हणजे इथे शिकवणारे देखील आहेत आणि शिकणारे देखील आहेत. इथे देखील उसळी घेणारा चेंडू आणि त्या दरम्यान आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 55 55 धावा आणि त्याचबरोबर गोलंदाजाला इथे फर्स्ट बाउन्सचा इशारा देखील दिलाय. म्हणजे शरीराच्या वरती अगदी चेंडू इथे मार्गस्थ झाला आणि त्याचमुळे इथे पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल. पाहूया उरलेल्या 4 चेंडूवरती कशा प्रकारे कामगिरी करेल राजेश पवार. इथे देखील अखूट टप्प्याचा चेंडू आहे आणि त्यावरती झेल घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 56 धावा, 56 रन्स. पप्पू तोडकर यांचा सोडलेला झेल. पाहूया तो झेल कितपत महागात ठरतोय कारण यानंतर अजून एक षटक आहे. 3 चेंडूवरती 3 सिंगल. राजेश पवार नावाप्रमाणे पॉवर लावतायत आणि चांगली गोलंदाजी करतायत. किरण येनपुरे नक्कीच त्यांच्या गोलंदाजीवरती खुश असतील की जे शिकवलंय त्याच पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाते. इथे लगेचच आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 झेल इथे निसटलेत. धावसंख्येत जर आपण पाहिलं तर एकेका धावेने वाढ होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 57 धावा. काय गोलंदाजी केली आहे राजेश यांनी. अगदी मला वाटतं ज्या वेळेस स्पर्धा आयोजित केली त्याच वेळेस या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज घेतलाय. पाहणी केली आहे. ठाऊक आहे कधी गोलंदाजीसाठी कुठलाही संघ आमंत्रित करू शकतो आणि त्या तयारीमध्येच सातत्याने केलेला सराव आणि मार्गदर्शन ते फार महत्वाचं आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू एकाच धावेसाठी. 5 चेंडू मध्ये 5 सिंगल. त्यामध्ये 2 झेल निसटलेत. काय गोलंदाजी केली आहे. मुळशी प्रीमियर लीग ही जी स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब उगाचच या गोलंदाजाने मिळवला नव्हता. त्याची गोलंदाजीची धार या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल. इथे देखील फ्लिक ऑफ द रेस्ट आणि त्यानंतर किती धावा आहेत. चौकार आहे. परंतु राजेश यांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी 9 धावा फक्त खर्च केल्यात. कमबॅक आपल्या संघासाठी केलंय. राजेश पवार यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. शेवटच्या चेंडूवरती फक्त चौकार आलाय. बासष्ट धावा झाल्यात. 62 रन्स.
4 षटकानंतर 62 धावा झाल्यात. शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती संघातील जो अनुभवी गोलंदाज आहे, जो अनुभवी खेळाडू आहे, ज्याच्या माध्यमातून हा संघ आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलेला आहे, त्याच खेळाडूवरती इथे जबाबदारी दिली आहे तेजसांनी, कर्णधारांनी, महेश नानगुडे यांच्यावरती. तर स्ट्राईकला पप्पू तोडकर. पहिला चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव त्या दरम्यान मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नकार आहे, 1च धाव मिळते. बघा जी रन मशीन आहे, जी ज्या वेळेस महेश शिंदे इथे बाद झाला त्यानंतर कुठेतरी चौकार षटकार थांबले गेले. म्हणजे की फॅक्टर असं झालं की ज्या वेळेस प्रशांत याने महेश शिंदेला बाद केलं त्यानंतर षटकारच आला नाही. 2 षटकानंतर 42 धावा होत्या. त्यानंतर मात्र धावसंख्येवरती इथे अंकुश लावण्याचं काम केलंय. पुढचा चेंडू इथे देखील 22 स्वरूपाची 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 64 धावा झाल्यात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे मोठ्या फटकेची गरज आहे एसबी संघाला. 4 चेंडू शिल्लक. इथे बॅटची एज. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. 1च धाव. धावसंख्या होते ती 65 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 65 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या षटकातील पहिल्या डावातील शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पप्पू तोडकर आघाडीचे बॅटर आहेत. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत, परंतु इथे 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत जे निर्णायक आहेत. जे बावधन संघाने कमबॅक केलं ना ते प्रशांतच्या गोलंदाजीमध्येच आणि त्यानंतर राजेश पवारची गोलंदाजी. अफलातून शेवटच्या षटकामध्ये महेश नानगुडे देखील अप्रतिम अशी गोलंदाजी इथे करतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक. 65 धावा झाल्यात. आता इथे पंचांचा कॉल आहे ना का बॅटरचा कॉल आहे? कारण पंचाचे रिव्ह्यू घेऊ शकतील. कुठलाही खेळाडू नाही तर प्रत्येक डावाला रिव्ह्यू घेतले जातील. पंचांचा कॉल आहे. चला कधी कधी असं होतं की गोलंदाज मध्ये येतो, पंचांना दिसत नाही, त्यामुळे पंच घेऊ शकतात आणि पंच इथे कळवतील. तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. चला इथे तिसऱ्या पंचांनी देखील कळवलं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वेल्लेप करण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न इथे फसला जातो. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या बिग हिट आणि त्यानंतर इथे षटकार. 6 धावा. फार वेळाने षटकार आला परंतु 6 धावेने धावसंख्या इथे वाढ होते. धावसंख्या होते ती 71 धावा. 71 रन्स. शेवटचा चेंडू. या चेंडूवरती जेवढ्या धावा येतील ना या दुसऱ्या डावामध्ये तितक्याच धावा आणि त्यामध्ये 1 धाव फार महत्वाची आहे. गाडीवाले लवकर जा बाहेर. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. झेल होईल का? झेल इथे टिपला जातोय म्हणजे एकही धाव आली नाही. आता इथे धावसंख्या जर आपण पाहिली तर 71 72 धावींची गरज आहे. 30 चेंडू आणि 72 धावींची गरज. आतापर्यंत महेश नानगुडेची बॅट आपल्याला बोलताना पाहायला मिळाली. इथे 2 षटकानंतर 42 धावा होत्या म्हणजे उरलेल्या 3 षटकामध्ये 10च्याच सरासरीने धावा आल्या. तिथे फक्त 30च धावा आल्या 18 चेंडू मध्ये. त्यामध्ये 1 षटकार आपण समाविष्ट करू शकतो. 2 षटकार आले नाही का? तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये मिळून 2च षटकार आले म्हणजे 12 धावा या 2 चेंडूवरती आल्या. तर पुढच्या 16 चेंडू मध्ये फक्त 18 धावा करण्यात आल्या आणि त्यामध्ये विकेट्स देखील गेल्या. त्यामुळे चांगलं कमबॅक बावधन संघाचं देखील म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या कारण शेवटची मॅच आहे. अंधाराचं कुठलंही कारण इथे चालू देणार नाही. मॅच आजच्या दिवसातील आजच पूर्ण करायची आहे कारण उद्या ऑल इंडिया ओपन मध्ये खेळणारे सर्व स्टारकास्ट खेळाडू आपल्याला या मुळशी करंडकामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे.
प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं, माननीय श्री शंकरभाऊ मांडेकर, जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या माध्यमातून 31,000 रुपयांचं रोख पारितोषिक. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपयांचं माननीय श्री गणेशभाऊ जांभूळकर, हिंजवडी IT नगरीचे सरपंच यांच्या माध्यमातून लाभलंय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपयाचं माननीय श्री किरणदादा दगडे, माननीय नगरसेवक पुणे मनपा यांच्या माध्यमातून लाभला. या तिन्ही मान्यवरांचं विशेष करून मुळशी करंडकामध्ये मनपूर्वक असे आभार आहेत. ज्या ज्या मान्यवरांनी आपल्याला मोलाचं सहकार्य प्रत्येक वेळेस केलंय त्या मान्यवरांचं देखील मनपूर्वक असे आभार. चला इथे दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ न लावता 71 धावा झाल्यात. 72 धाव्यांचं लक्ष्य इथे साध्य करायचं आहे. पुन्हा एकदा 30 जोडी मैदानामध्ये आहे. ज्या खेळाडूची चर्चा दिवसभरामध्ये आपण होताना पाहिली, महेश नानगुडे आणि त्याचबरोबर आतिश कुंभार, ही जोडी मैदानामध्ये आहे. आज सकाळपासून आपण पाहिलं तर आतिश कुंभारच्या बॅटमधून फक्त एक षटकार आला, परंतु ही निर्णायक मॅच आहे. यामध्ये तो कशी कामगिरी करेल. तर दुसऱ्या बाजूला पाणी टाका पाणी. तर दुसऱ्या इनिंग मध्ये कशा प्रकारे इथे आतिश कुंभार खेळतोय ते पाहावं लागेल. पहिल्या डावामध्ये पहिल्या काही 2 मॅच मध्ये महेश नानगुडेची आपण बॅटिंग पाहिली. अजूनपर्यंत तो या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये नाबादच आहे. एकामध्ये 58, एकामध्ये 91 धावा केल्यात. या मॅच मध्ये ती खेळी आपल्याला पाहायला मिळेल का, कारण इथे बेस्ट वर्सेस बेस्ट असं युद्ध मैदानामध्ये सुरू आहे. चला, जो स्पर्धेचा नियम आहे त्या नियमानुसारच आपण खेळतोय. पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण खेळपट्टी काहीशी चुकी होती, त्यामुळे आपण इथे पाणी ओतलं होतं विकेटवरती. आणि दुसऱ्या डावाची सुरुवात देखील आपण विकेटवरती पाणी ओतूनच करतो. म्हणजे पाऊस आला काय आणि नाही आला काय, पाणी ओतूनच खेळायचं. अन्याय कुठल्याही संघावरती नाही होणार आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात, पहिला चेंडू. पाणी ओतल्याचा फायदा इथे गोलंदाजाला होतो, तितकाच फलंदाजाला देखील होतो. कारण टप्पा पडल्यानंतर जितक्या वेगात चेंडू येतो ना, तितक्याच वेगामध्ये इथे चेंडू बाहेर देखील जाऊ शकतो. परंतु महेश शिंदे हुशार गोलंदाज आहे, अनुभवी खेळाडू आहे. ठाऊक आहे आतापर्यंत कशा पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे. चेंडू ओला करूनच इथे गोलंदाजी केली जाते, कारण हे रबर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर सुका चेंडू तुम्हाला टाकता येणार नाही. इथे ओला करून चेंडू टाकला जातो. त्या चेंडूवरती ग्रीप पकडणं, अगदी योग्य दिशेने इथे गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. पुढचा चेंडू, इथे बॅटची एज. आतिश कुंभार इथे डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हेलियन. पहिलाच हादरा इथे आपण पाहतोय, बावधन संघाला बसतोय. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. आज दिवसभरामध्ये आतिश कुंभारची बॅट मात्र शांत झाली आहे, कारण तिसरी मॅच आहे आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील तो डबल फिगर मध्ये इथे धावसंख्या बनवू शकला नाही.
आता न्यू बॅटर संघाचा संघनायक तेजस, परंतु ज्यावेळेस आतिश कुंभार पहिला आउट होतोय त्यानंतर महेश नानगुडेला तुम्हाला वाटतं जाता जाता त्याची देखील पावर देऊन जातोय. कारण दिवसभरामध्ये बावधन संघाकडून जर कोणी सर्वोत्तम कामगिरी केली तो महेश नानगुडे अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. आता तेजस कशा पद्धतीने त्याला साथ देतोय ते पाहावं लागेल. पुढचा चेंडू महेशाचा तेजससाठी. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, झेल होईल का? झेल इथे टिपला जातोय. बॅक टू बॅक दुसरा बॅटर तेजस देखील तबूच्या आश्रयाला. 2 चेंडू मध्ये 2 बॅटर बाद. इथे गोलंदाज आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आपण लागोपाठचे 3 षटकार पाहिले, 4 षटकार पाहिले, 5 षटकार पाहिले. आता इथे विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का? आज दिवसभरामध्ये फक्त आणि फक्त रेकॉर्ड्स पाहिलेत. आता हे नवीन रेकॉर्ड इथे तयार होईल का? महेश शिंदे. इथे पुन्हा एकदा बॅट चेंज, पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. बघा खेळपट्टीवरती जे पाणी टाकण्यात आलं ना त्याचा फायदा इथे गोलंदाज घेतोय. ते पाणी टाकण्याचं कारणच ते गोलंदाजाने गोलंदाजी करायला जी सुरुवात केली ना त्याच वेळेस कळवलं की विकेटवरती पाणी येणार आहे की नाही. आयोजकांनी कळवलं की लगेच येणार आहे. आतापर्यंत 4 चेंडू झाले, 2 धावा झाल्यात, 2 बॅटर बाद आहे. चांगलं कमबॅक इथे गोलंदाजाने करून दिलं आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू इथे बॅट चेंज, पुन्हा एकदा बॅटर बाद. तिसरा बॅटर बाद केलाय. काय अष्टपैलू कामगिरी महेश शिंदे यांची. यष्टांच्या मागे देखील संदीप कदम अप्रतिम झेल टिपतायत. बॅटर इथे वारंवार हजेरी लावतात आणि हजेरी लावली की लगेच जागआउटच्या दिशेने आरामासाठी जात आहेत. महेश नानगुडे अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. तो स्ट्राईकला झाला नाही. जी रणनीती वापरली होती ना ती रणनीती एका बाजूने इथे बॅटर बाद होत आहेत, परंतु महेश नानगुडे अजूनही मैदानामध्ये. बावधान संघाची एक जमेची बाजू आहे की महेश नानगुडे मैदानामध्ये आहे आणि महेश शिंदेचं हे षटक इथे संपुष्टात येत आहे कारण शेवटचा चेंडू आहे. न्यू बॅटर इन, कोण आहे नाव? आदित्य. वा, चांगला फटका इथे खेळलाय आणि पुन्हा एकदा एक धाव आहे. म्हणजे महेश नानगुडे पुढच्या षटकामध्ये नॉन स्ट्राईकला असेल असं चित्र दिसून येत आहे. आता शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेतल्यामुळे तो स्ट्राईकला येऊ शकत नाही. पहिलं षटक संपलं, 3 गडी बाद 3 धावा. महेश शिंदे यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला अजिबात लाजू नका. सर्वात निर्णायक षटक आणि या आजच्या दिवसातील सर्वात कंजूक षटक या ठिकाणी महेश शिंदे यांनी हाताळलंय. 3 बॅटर बाद केलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. ज्या मैदानामध्ये तब्बल 25 प्लस धावा, काही गोलंदाजांनी 29-30 धावा खर्च केल्या, 32-33 धावा खर्च केल्या, त्याच खेळपट्टीवरती बलाढ्य बावधान संघाच्या विरोधात 3 बॅटर बाद करताना फक्त 3 धावा महेश शिंदेने इथे खर्च केल्यात. काय गोलंदाजी इथे केली जाते. आता 3 धावा तर झाल्यात, 72 धावा अजून करायच्या. 24 चेंडू 72 धावा. महेश नानगुडे अजूनही नॉन स्ट्राईकला. तर गोलंदाजी मार्कवरती हर्षवर्धन चांगले इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. ही जमेची बाजू आहे या गोलंदाजी करणाऱ्या टीमची, कारण या टीमकडे चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे त्या गोलंदाजीच्या जीवावरती ते आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत, संघाला विजयी नोंदवून देत आहेत. इथे दुसरं षटक हर्षवर्धन. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. इथे आपण पाहतोय एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? इथे मात्र एकच धाव आहे. महेश नानगुडे इथे स्ट्राईकला येतोय. ज्या स्ट्राईकची सर्वजण आपण आतुरतेने वाट पाहत होतोय की या बॅटरने आज दिवसभरामध्ये काय कामगिरी केली आहे. नवीन प्रेक्षक जे आले त्यांना देखील माहिती कळवली जाईल. पहिली मॅच खेळला, पहिल्या मॅच मध्ये 58 धावा नॉट आउट खेळलाय. दुसऱ्या मॅच मध्ये 107 धावा संघाने केल्या, त्यामधल्या 91 धावा नाबाद या बॅटरने केल्यात. आता ही निर्णायक मॅच आहे कारण 71 धावा अजूनही करायच्या आहेत. स्ट्राईकला आहे तो सज्ज. वा, पहिला चेंडू इथे अप्रतिम हाताळलाय. इथे मात्र हा चेंडू, आताची एक आहे का नाही, डिक्लेअर आहे का नाही?
मागे लागला असेल तर डिक्लेअर आहे, नसेल लागला तर नाहीये. काय आहे? मागच्या बाजूला कुठेही आदळला चेंडू आणि बॉल थांबला तर तिथे डिक्लेअरच दिली जाईल. म्हणजे आताची एक धाव आहे. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते ती 5 धावा. दुसरं षटक सुरू आहे. हर्षवर्धन इथे गोलंदाजी मार्क वरती, पहिल्या 2 चेंडूवरती तर 2 धावा खर्च केल्यात. महेश नानगुडे इथे मोठा फटका खेळण्यासाठी सज्ज आहे. इथे बॅटची एज, पुन्हा एकदा एकेरी धावा आहे. 3 चेंडू मध्ये 3 धावा, 6 धावा टोटल आहेत. 72 धाव्यांचा जो इथे पाठलाग सुरू आहे, त्या धावेंना डिफेंड करण्याचं काम इथे गोलंदाज करतात. पुढचा चेंडू इथे फुल टॉस, खराब चेंडू आणि महेश नानगुडेने पुन्हा एकदा मीटर इथे डाऊन केलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून खेळलेला एक दूरवरचा षटकार, 6 धावा. या बॅटरने जवळपास आज 1.5 ते 2 डझन चेंडू इथे हरवून टाकलेले. जास्त गेले असतील पण कमी नाही, कारण ज्या वेळेस 91 धावा केल्या त्यामध्ये तब्बल 10 ते 12 षटकारच होते. 12 षटकार होते, 12च्या 12 चेंडू बाहेर गेले होते. म्हणजे 1 डझन तर एकाच मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये 58, त्यामध्ये 7 षटकार, त्यामध्ये 7 चेंडू, म्हणजे झाले 1.5 डझन. आता इथे सुरुवात नवीन झाली आहे. महेश नानगुडे फक्त षटकार मारतोय आणि त्याला तेच खेळावं लागणार आहे. काहीसा कानमंत्र इथे संदीप कदम यांनी दिलाय. हर्षवर्धन हा देखील एक हुशार गोलंदाज आहे. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा षटकार, 6 धावा, बॅक टू बॅक दुसरा. आज दिवसभरामध्ये महेश नावाचं जे वादळ आहे ते मैदानामध्ये पुन्हा एकदा गोंगावतोय. बॅक टू बॅक 2 षटकार, धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या होते ती 18 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा इथे एकच धाव आहे. प्रयत्न चांगला होता परंतु एकच धाव आहे. आता प्रेक्षक देखील आपण पाहतो ना, मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आता संध्याकाळचं सत्र आहे, जवळपास मॅचेस संपत आलेले आहेत. परंतु हे क्रिकेटचे वेडे व्यक्तिमत्व आहे. आलेल्या सर्व दर्दी रसिकांचं मुळशी करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. कारण आयोजन हे फार मोठ्या प्रमाणात केलं जातं. चांगली दाद हे प्रेक्षक वर्ग देतं आणि प्रेक्षकांची उपस्थिती. धावसंख्या होती ती 19 धावा, 19. 18 चेंडू आणि 53 धावींची गरज आहे. 18 बॉल 53. इथे आपण पाहतोय 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 54 धावींची गरज आहे. उद्या देखील प्रेक्षकांना एक मोठी संधी मिळणार आहे. या चेंडू नंतर मी तुम्हाला ती संधी सांगेल. पहिला चेंडू इथे महेश नानगुडे इथे स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न देखील यशस्वी होतोय. एक धाव त्या दरम्यान घेण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसलाय. 17 चेंडू आणि 54 धावींची गरज. उद्या प्रेक्षक राज्यासाठी देखील इथे पारितोषिक आयोजकांच्या वतीने ठेवण्यात येणार आहेत. उद्या या स्पर्धेचा हा अंतिम सोहळा आहे आणि या सोहळ्या दरम्यान मैदानाच्या बाहेर कुठल्याही प्रेक्षकाने झेल टिपला तर त्यांना 200 रुपयांचं पारितोषिक आयोजन कमिटीच्या वतीने कॅश दिलं जाईल. ऑन दी स्पॉट इथे येऊन दिलं जाईल. प्रेक्षकांना देखील नामी संधी आहे. बघा, खेळाडूंसाठी प्रथम क्रमांक 31,000, द्वितीय क्रमांकासाठी 21, तृतीय क्रमांकासाठी 11,000 आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत. मॅन ऑफ द मॅच, त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील कॅश प्राइज इथे दिलं जाणार आहे. न्यू बॅटर इथे इन होतोय गणेश महापुरे, जो नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला महेश, गोलंदाजीसाठी देखील महेश. इथे वाह, आजच्या दिवसातील सर्वात दूरवरचा षटकार, 6 धावा. महेश विरुद्ध महेश, क्या बात है, नाम ही काफी है. काय फटका सजवलाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा.
पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा षटकार. क्या बात आहे, 2 बॉल मध्ये 2 षटकार. आता मात्र इथे चर्चा, कारण मगाशी ज्यावेळेस महेश नानगुडेने गोलंदाजीवरती धावा खर्च केला त्यावेळेस महेश शिंदे बॅटिंग करत होता. आता इथे महेश शिंदे गोलंदाजी करतोय, महेश नानगुडे बॅटिंग करतोय. चेंडू द्या, चेंडू द्या. किती झाले? 31 धावा झाल्यात. 31 धावा झाल्यात, अजूनही 41 करायच्यात. 15 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना काहींना वाटत असेल 15 चेंडू आणि 41 धावा फार दूर वरती आहेत, फार लांबचं अंतर आहे, परंतु महेश नानगुडे आहे ना, तो काही करू शकतो. 15 चेंडू आणि 41 धावांची गरज. पुढचा चेंडू वाईट प्लस 1, आताच्या 2 धावा. वाईट प्लस 1, आताच्या 2 धावा. प्रेशर, गोलंदाजावरती आलेलं प्रेशर. आता शेवटचे 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आहे. मोमेंटम ब्रेक करण्याचा प्रयत्न इथे महेश नानगुडेसाठी. काहीशी चर्चा सुरू आहे. आता दोन्ही जर महेश आपण पाहिले ना तर हे मुळशीचेच आहेत, दोन्हीच्या दोन्ही, महेश शिंदे पण आणि महेश नानगुडे पण, परंतु आज वेगवेगळ्या संघामध्ये आहेत. परंतु जिंकणार कोण, बावधन संघ का एसपी संघ? पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न इथे केला जातोय, परंतु इथे बॅटर बाद आहे. इथे बॅटर बाद, परंतु महेश नानगुडे अजूनही मैदानामध्ये. इथे 8च्या 8 बॅटर जरी बाद झाले ना, एकही चेंडू न खेळता, तरी महेश नानगुडे स्ट्राईकला येणं फार गरजेचं आहे. ते केलं जात आहे. 4 चेंडू झालेत, अजूनही 14 चेंडू शिल्लक आहे आणि 14 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. 38 धावांची गरज आहे. 14 बॉल 38, 14 चेंडू आणि 38 धावा. नवीन महेश नॉन स्ट्राईकला कोण आले? दीपक. 5 विकेट गेल्यात. पुन्हा एकदा इथे उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे, वाईट बॉल आहे. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. 14 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. बघा या षटकानंतर आहे ना, अजूनही 2 नवीन गोलंदाज येणार आहेत. चौदा चेंडू आणि 37 धावांची गरज. इथे बॅटची एज आणि महेश नानगुडे बाद. मोठा मासा गळाला. महेश शिंदे पुन्हा एकदा कमबॅक. आता मात्र बावधन संघाची फार मोठी इथे अवस्था बिघडलेली आहे. अरे महेश शिंदेने 2 षटकार खाल्ले, परंतु महेश नानगुडेला बाद केलं. बघा आताच इथे चर्चा सुरू होती की यानंतर दोन्ही नवीन गोलंदाज आहे. जोपर्यंत महेश नानगुडे तोपर्यंत त्या गोलंदाजांना देखील टेन्शन आलं असतं की ज्या गोलंदाजाने 3 धावा खर्च केल्या, 3 बॅटरला बाद केलं, त्या गोलंदाजाला इथे 2 षटकार लागोपाठचे आले. आता आपलं काय होणार? परंतु महेश शिंदे आणि महेश शिंदेने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की महेश नानगुडेला इथे त्यांनी बाद केलं, परंतु यष्ट्यांच्या मागे पप्पू तोडकर अप्रतिम झेल तिथे टिपतोय. अवघड झेल होता, अवघड होता. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय, काय नाव आहे? सूरज सर. इथे नवीन बॅटर आहे. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. 13 बॉल 37. आता मात्र बावधन संघाच्या हातातून जवळपास सामना निघून गेलाय की काय? इथे बॅटची एज, एकच धाव. शेवटचे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. एका बाजूला एसपी कॉलेजचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला इथे बावधनचा संघ आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. बघा ज्यावेळेस महेश नानगुडे बाद झाला ना, प्रेक्षकांची निम्मी गर्दी कमी झाली. गाड्या काढून ते निघून गेले, कारण महेश नानगुडेचीच बॅटिंग बघायसाठी ते आले होते. किती वेगवान पाऊस आला, किती वादळ आलं तरी मॅच थांबणार नाही. खेळाडू खेळतच राहणार आहे आणि मॅच पुढे सरकवतच जाणार आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती मॅन फ्रॉम हडपसर
नितीन वाकळे इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. ज्याप्रमाणे राजेश पवार, किरण एनपुरे यांच्या तालमीतला आहे, ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर प्रशांत सागर आंग्रे यांच्या तालमीतला आहे, त्याचप्रमाणे नितीन वाकळे बबलू पाटील यांच्या तालमीमध्ये तयार झालेला खेळाडू आहे. पाहूया इथे कशा प्रकारे तो कामगिरी करेल. पुढचा चेंडू, वाह, पहिला तर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल होईल का? झेल इथे टिपला जातोय, प्रसादने टिपलाय झेल आणि बॅटरचा संपलाय खेळ. बॅटर क्रमांक 7 बॅक टू द पॅव्हिलियन. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 36 धावेंची गरज. वाह, साहिलने तर फटका सजवलाय. मॅच अजूनही ऑन आहे आणि इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न केलाय, झेल निसटलाय, परंतु एक धाव इथे पूर्ण केली जाते. साहिल यांचा चांगला प्रयत्न होता, जवळपास इथे बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू गेला होता, परंतु शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षकाने केलेला अप्रतिम असा प्रयत्न आणि त्या दरम्यान एकच धाव. शेवटचे 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये अजूनही 35 धावेंची गरज आहे. 10-35. इथे देखील चेंडू डॉट, इथे चेंडू निर्धाव. 9 चेंडू आणि 35 धावेंची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 9-35. पुन्हा एकदा वाह, कलात्मक फटका. नटराज पद्धतीने चेंडूला खेळून काढलंय. नटराज पोज मध्ये हा चेंडू खेळलाय एका धावेसाठी. धावसंख्येत 1 ने वाढ, परंतु एकेरी दुहेरी धावेंनी आता हे लक्ष साध्य होणार नाही. मंगेश भाऊ पायगुडे ज्याप्रमाणे पहिल्या पर्वामध्ये या संघाने विजयी पताका मिळवली होती, ज्याप्रमाणे पहिलं पारितोषिक मिळवलं होतं आणि त्याच अनुषंगाने इथे देखील कामगिरी केली आणि आज देखील जवळपास बक्षीस पात्र फेरीमध्ये या संघाने प्रवेश केलाय असं म्हणावं लागेल. परंतु मॅच अजूनही संपलेली नाही. इथे आपण पाहतो एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. अजूनही 33 धावेंची गरज आहे. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 33 धावेंची गरज आहे. 7 बॉल 33, 7 चेंडू आणि 33 धावेंची गरज. महेश नानगुडे बाद झाला आणि तिथे बावधन संघाच्या हातातून मॅच निघून गेली असंच सर्वांची चर्चा सुरू झाली. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने तिथे नाराज झाला की महेश नानगुडे इथे मॅच जिंकूनच देणार असं कुठेतरी वाटत होतं, परंतु महेश शिंदेने त्याला तिथे बाद केलाय. चांगली साथ, इथे एकच धाव आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 32 धावेंची गरज. 6 बॉल 32, 6 चेंडू आणि 32 धावा. आता शेवटचा गोलंदाज कोण? प्रसाद सर, चला पटकन चला. तुम्हीच एक गोलंदाज आहे, बाकी गोलंदाजच दिसत नाहीयेत. पप्पू तोडकर सर फक्त टेनिस बॉलला बॉलिंग टाकू शकतात, लेदरला नाही, सॉरी इथे रबर बॉलला नाही. हात फिरवला तरी कोण देणार नाही. शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू डॉट आहे. क्या बात है. बघा यष्टांच्या मागे पप्पू तोडकर आहेत. मी सातत्याने या खेळाडूशी चर्चा करतो. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा फिटनेस देखील पहा. पोलीस दलात कार्यरत आहेत, फिट आणि फाईन प्लेअर आहे. त्याचबरोबर रब्बी खेळामध्ये देखील भारताचं प्रतिनिधित्व, इंडियाकडून खेळणारा हा खेळाडू आहे. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय आज या मैदानामध्ये, या मुळशी करंडकामध्ये देखील त्यांचं आगमन झालं आणि त्यांचा अप्रतिम असा खेळ आपण पाहतोय. म्हणजे एकच खेळ त्यांच्या अंगी नाहीयेत, अनेक खेळ आहेत. रब्बी खेळामध्ये देखील प्रामुख्याने त्यांची कामगिरी आपल्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळेल. त्याचबरोबर क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आपण या खेळाडूला खेळताना पाहिलेलं आहे. इथे एक व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. मला वाटतं बावधन संघाने जवळपास हा सामना हातातून गमावलाय,
कारण इथे आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल ज्यावेळेस तेजस सरांनी गमावला त्यावेळेस निर्णय नक्कीच त्यांच्या विरोधात गेला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची जी लढत होती ना ती लढत महेश नानगुडे बाद झाल्यानंतर कुठेतरी अपयशी ठरते. या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो जर ठरला तर तो महेश शिंदेच असेल. महेश नानगुडेसाठी संधी होती परंतु ती अतिघाई झाली. बघा टेम्परमेंट किती किंवा त्या मॅच वरती किती लक्ष देणं किंवा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं किती महत्वाचं आहे. तुम्हाला ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. ज्या गोलंदाजाला इथे विकेट्स मिळत होत्या त्या गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण करून काही इथे फायदा नव्हता. कारण 2 षटकार आले होते, धावा आल्या होत्या. 12 चेंडूमध्ये इथे या मैदानामध्ये 40 धावा महेश नानगुडे सारख्या बॅटरला काही अवघड नाहीये. आणि राजेश पवार यांनी सांगितलं देखील होतं की यानंतर 9 के 2 गोलंदाज येणार आहे. महेश शिंदेची ओव्हर संपली की गोलंदाज नाहीयेत असं काहीतरी कळवलं, परंतु महेश नानगुडे पुढच्या चेंडूवरती झेलबाद झाला आणि तिथे मात्र बावधन संघाने हातात आलेली मॅच इथे एसपी संघाच्या हातामध्ये सोपवली. इथे देखील चांगला चेंडू हाताळला जातोय. आजचा दिवस इथे जवळपास मला वाटतं अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. आजचा दिवस इथे संपुष्टात येईल आणि आज जर आपण पाहिलं तर मंगेश भाऊ पायगुडे 11 एसपी कॉलेज येथून आलेला हा संघ आहे. गतवर्षीचा जो विजेता संघ आहे या पर्वामध्ये देखील विजयी कामगिरी करत असताना बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ. विजयी संघासाठी जोरदार टाळ्या. मंगेश पायगुडे 11 अँड कंपनी इथे विजयी होते. विजयी संघाचं अभिनंदन. त्याचबरोबर महेश नानगुडे वेल प्लेड. आज दिवसभर केलेली अप्रतिम अशी बॅटिंग. 2 मॅच मध्ये तो नाबाद झाला आणि तिथे मॅच जिंकली गेली. या मॅच मध्ये तो बाद झाला आणि मात्र मॅच गमावली. आजचा दिवस इथे संपुष्टात येतोय. आपण पुन्हा एकदा उद्या मुळशी करंडकाचा एक धगधगता क्रिकेट सोहळा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या मैदानामध्ये संपन्न होताना पाहू. उद्यासाठी सर्वांना शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा उद्या आपण सकाळी 9 वाजता या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. उद्या येणाऱ्या नवीन संघांना आपण खेळताना पाहणार आहोत. उद्या या स्पर्धेचा अंतिम सोहळा या मैदानामध्ये संपन्न होणार आहे. त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा. वेल प्लेड टीम.